नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये स्वागत आहे. पंढरपुरात वातावरण चांगलंच तापायला लागलंय. अमोल कोल्हेंनी त्या ठिकाणी इथं येऊन पत्रकार परिषद घेऊन सडेतोड अशी पत्रकार परिषद दिली. विश्वास दिला की महाविकास आघाडीचे खरेखोर उमेदवार हे अनिल सावंतच आहेत. आपल्यासोबत त्याच संदर्भात बातचीत करण्यासाठी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले पदाधिकारी आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जाण असणारे आहेत शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत एक तळमळीने ते कार्य करत आहेत. अनिल सावंत यांना निवडण्याचा निश्चय त्या ठिकाणी त्यांनी घेतलाय. आपल्यासोबत आहेत संदीप दादा मांडवे. दादा नमस्कार, तुमचं प्रभात न्यूजमध्ये पहिल्यांदा स्वागत आहे. आज या ग्रेट मुलाखतीमध्ये तुम्हाला असं विचारायचं की इथं उमेदवाराची महाविकास आघाडी उमेदवार मीच आहे किंवा संभ्रम निर्माण केला जातो, त्या संदर्भात काय सांगा? खऱ्या अर्थानं पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ 252 हा महाविकास आघाडीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांवर प्रेम असणार आणि हा त्यांचा मतदारसंघ आहे. आपण जर गेली अनेक दशकं बघितलं तर इथला मतदार हा सुज्ञ मतदार आहे आणि तो आदरणीय पवार साहेब आणि साहेबांच्या विचाराचा, आपल्या पुरोगामी विचाराचा आहे. यावेळी आपण 2019लाही बघितलं तर आदरणीय भारतनानांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही काँग्रेसच्या काही मंडळींनी काय केलं आणि आत्ताही आपण बघतोय की 2024ची ही सार्वत्रिक निवडणूक लागल्यानंतर आपल्या पक्षामध्ये अनेक इच्छुक होते. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून आम्ही 12 जण इच्छुक होतो, परंतु पवारसाहेबांनी मुलाखती घेतल्या आणि त्यानंतरही काँग्रेसच्या काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी ज्यांना साहेबांनी द्यायचं आश्वासन दिलं होतं त्यांनी ऐनवेळी साहेबांशी पाठ फिरवणी केली आणि त्यामुळं या मतदारसंघाचे आता अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे हे अनिल सावंत हे आहेत. त्यांचं EVMवरचं बटन नंबर 5 आहे. त्या 5 नंबरला बटनाला आपण सगळ्यांनी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की अनिल दादा आणि 5 नंबरचं बटन दाबल्यानंतर जे मत मिळणार आहे ते पवार साहेबांना मिळणार आहे. पवार साहेबांचे हात बळकट होणार आहेत. तरी माझी आपल्या माध्यमातून ही विनंती राहील. आज त्या ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला. काँग्रेसमधून उमेदवार उभा असताना शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला संपूर्ण पाठिंबा दिला. हे करत असताना आज माजी नगराध्यक्ष संतोषरावजी नेत्राव यांनी सुद्धा पाठिंबा दिला. त्या संदर्भात कुठेतरी महाविकास आघाडीच्या तुतारीचं पारडं जड होत चाललंय, त्या संदर्भात काय? खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे हे अधिकृत उमेदवार अनिल सावंतच आहेत हे आपण सगळ्या जनतेलाही माहीत आहे. परंतु काही विशिष्ट मंडळी गोबेल्स नीती किंवा अफवेचं राजकारण करण्याचं काम करत आहेत. त्याला मतदार कधीही बळी पडणार नाही. इथला मतदार मी मागास सांगितलं सुज्ञ आहे. आणि आज जे काही माजी नगराध्यक्ष गंगेकर साहेब असतील, त्याच्यानंतर नगरसेवक काका पवार असतील, अर्जुन पवार असतील आणि ZPचे जे नेतृत्व केलेले आणि या पंढरपूरमध्ये 2 नगरसेवक असलेले नेत्राव साहेब यांनी आज आपल्या ह्या उमेदवाराला पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. निश्चितच यांच्या या सर्वांच्या पक्षप्रवेशानं आपल्या उमेदवाराला आणि पवार साहेबांना तसेच विजयदादा असतील, धैर्यशील भैया मोहिते पाटील असतील यांचे हात बळकट या जिल्ह्यामध्ये होणार आहेत. त्या ठिकाणी तुम्ही बघितलं, तुम्ही म्हाडा आरक्षणामध्ये अनेक वेळा सक्रिय होता. कुठेतरी अनिलदादा सावंत यांच्या पाठीमागं म्हाडा संघटना किंवा ही समाज उभा राहील 100%. कारण जेव्हापासून आम्हाला कळतं आहे असं, आम्ही फक्त मराठा समाजाच्याच आंदोलनामध्ये नाही तर मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल यांच्या आरक्षणावरच्या मुद्द्यावरती आम्ही पक्ष आणि सामाजिक भूमिका मांडत आलेलो आहे, आंदोलनामध्ये सहभागी होत आलेलो आहे. त्याच पद्धतीनं अनिल सावंत हे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर काही लोक अतिशय वेगळ्या पद्धतीने टीका करण्याचं काम करतात. विरोधकांचं ते कामच आहे. परंतु दादा सावंत हे सुद्धा गेली अनेक 1.5 ते 2 वर्षापासून जेव्हापासून मनोजदादा जरांगे यांचं आंदोलन हे अतिशय तीव्र पद्धतीने झाले त्या आंदोलनामध्ये यशस्वी आणि सक्रियपणे ते सामील होऊन या सगळ्या आरक्षणांच्या, मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल किंवा महादेव कोळी समाजाचे प्रश्न असतील, या सगळ्या समाजांच्या सोबत राहून ते त्यांच्या आंदोलनामध्ये सामील होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी शहरातून चांगला प्रतिसाद मिळतोय आणि हेच बघत असताना जो काही मंगळवेढा भाग आहे तिथून प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? पंढरपूरमध्ये जितका चांगला प्रतिसाद आहे त्याच्यापेक्षा अति चांगला प्रतिसाद हा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातल्या जी 82 गावं आहेत मंगळवेढ्याची आणि शहर, अतिशय उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद आहे. पंढरपूरमध्ये आता काय विरोधक काय करतात, आम्हाला पंढरपूरमध्ये वातावरण चांगलं आहे म्हणून मंगळवेढ्यात सांगायचं आणि पंढरपुरात आलं की सांगायचं मंगळवेढ्यात चांगलं आहे. खऱ्या अर्थानं पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला आणि पवार साहेबांच्या चिन्हाला म्हणजे तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हाला पोषक वातावरण आहे आणि सगळी सुज्ञ जनता मतदार हे पवार साहेबांच्या बाजूने आहेत. त्या ठिकाणी तुम्ही बघितलं
पंढरपुरात असा म्हणजे तुम्ही जे काही जाणकार जे ह्याच्या अगोदर संघटनेत काम करणार सगळे तुम्ही अनिल सावंत यांच्या बाजूने प्रचार करतायत, कुठेतरी भगीरथदादा यांच्या पाठीमागचं पाठबळ कमी होतंय त्या संदर्भात काय? मी कोणाचं पाठबळ कमी होतंय म्हणण्यापेक्षा आम्ही कायम गेली सातत्यानं 20-22 वर्ष झालं आदरणीय पवारसाहेबांच्या पुरोगामी विचाराच्या आणि पक्षाच्या ध्येय धोरणांवरती काम करणारी आम्ही मंडळी आहोत. आम्ही कुठल्याही भूलतापांना आणि आमिषांना कधीही बळी पडलेलो नाही. मागच्या वर्षी आपण बघितलं की पवारसाहेबांच्या पक्षामध्ये फूट पडण्याचं काम या काही भाजपच्या मंडळींनी केलं, तरीही आम्हाला कितीही मोठी मोठी आमिषं आली तरी आमच्या बरोबर असणारे सर्व पक्ष आणि पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे साहेबांसोबतच राहिलेले आहेत. त्यामुळं येणारा काळ हा निश्चितपणानं महाविकास आघाडीला आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा असेल. त्या ठिकाणी माढा विधानसभेचे जे उमेदवार आहेत तुमच्या तुतारीचे अभिजित पाटील यांचा गट या ठिकाणी सक्रिय आहे. अभिजित आबा पाटील हे माढा खऱ्या अर्थानं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये इच्छुक होते, परंतु त्यांना आपल्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की माढ्यामध्ये आपली गावं आहेत आणि आपण तिथूनही प्रयत्न करा, तिथं आपल्याला चांगला तुमच्यासारखा उमदा उमेदवार द्यायचा आहे. कारखाना चालवणारा माणूस असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा असेल, शेतकऱ्यांच्या समस्या सोडणारा माणूस असेल, असा उमेदवार द्यायचा आहे. म्हणून त्यांना माढा मतदारसंघात प्रयत्न करून पक्षानं त्यांना तिकीट दिलं. त्याच पद्धतीनं पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये मंगळवेढा कार्यक्षेत्रामध्ये उद्योजक आणि क्लीन चेहरा असलेले अनिलदादा सावंत यांना पक्षानं इथं उमेदवारी दिली. हे कायम सातत्यानं सामाजिक उपक्रम असतील, लोकांच्या संपर्कात राहणं असतील आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जे पाहिजे ती मदत करणारी ही व्यक्ती आहे. त्यामुळं पंढरपूर मतदारसंघ हा किंवा पंढरपूर तालुका हा जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांवरती 4 मतदारसंघांवरती प्रभाव असतो. म्हणजे मोहोळ असेल, माढा असेल, सांगोला असेल आणि पंढरपूर मंगळवेढा. त्या अनुषंगानं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा तुतारी ह्या चिन्ह आणि पवारसाहेबांच्या विचारावरतीच काम करतो आणि तिथली ही जनता पवारसाहेबांच्याच बरोबर असते. शेवटचा प्रश्न, त्या ठिकाणी आज अमोल कोल्हे आलते, त्यांनी एक विश्वास दिला की महाविकास आघाडीचे अनिल सावंतच आहेत. हा विश्वास देऊन त्या ठिकाणी परत महाविकास आघाडीच्या लोक जे काही महायुतीवर नाराज आहेत आणि महाविकास आघाडीला अनिल सावंत म्हणून मतदार करतील का? 100% करतील. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जसं आपल्या खासदार साहेबांनी सांगितलं अमोलदादांनी की अधिकृत उमेदवार हे अनिलदादा सावंतच आहेत आणि तेच असतील. आणि तुम्ही जो आत्ता प्रश्न विचारला की अनिलदादा सावंत यांना मतदान करतील का, त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न किंवा महत्त्वाचं उत्तर असं आहे की अनिलदादा सावंत हे पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाची विचारधारा म्हणून ते चेहरा आहेत. जसं की प्रत्येक ठिकाणी जाऊन पवारसाहेब किंवा सुप्रियाताई जयंत पाटील साहेब काम करू शकत नाहीत किंवा विजयदादा दरील भैया सगळ्या मतदारसंघात पोचू शकत नाहीत, त्यांचा एक प्रतिनिधी म्हणजे अनिलदादा सावंत हे पवारसाहेबांचंच उमेदवारी आणि चेहरा असणारे एक नेतृत्व असल्यामुळं, क्लीन चेहरा असल्यामुळं लोक किंवा जनता मतदार ही पवारसाहेबांच्या विचारावर त्यांना मतदान करून आशीर्वाद देऊन 23 तारखेला विजयी करेल. बळकटी देण्यासाठी पवारसाहेब किंवा सुप्रियाताई येणार 100%. आता आपल्याला अमोलदादांनी सांगितल्या पद्धतीनं की आपण त्या प्रयत्नात आहोत आणि निश्चितपणानं मला आत्मविश्वास वाटतो की साहेब आणि ताई जयंत पाटील साहेब हे निश्चितपणानं पंढरपूरमध्ये आशीर्वाद देण्यासाठी येतील. नक्कीच. त्या ठिकाणी आपण बघितलं की आपल्यासोबत होते संदीपदादा मांडवे, अनेक प्रश्नांचा खुलासा त्या ठिकाणी केला. बघितलं की जे का पंढरपूर शहरातून मिळणारा प्रतिसाद आहे, माजी नगराध्यक्ष किंवा आज अनेक जे मंडळी आहेत आज मोठा प्रवेश केला, त्याची बातमीसुद्धा आपण एक सविस्तर पद्धतीने बनवणार आहोत. आज कुठेतरी महाविकास आघाडीच्या तुतारी या चिन्हाला मोठी बळकटी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, ग्रामीण भाग असेल, त्या ठिकाणी तुतारी या चिन्हाकडे जास्त भर आपल्याला त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले की अनिल सावंत हेच जे उमेदवार आहेत हेच फिक्स उमेदवार आहेत. अनेक आपण घडामोडी पाहणार आहोत. तुर्तास तरी हा व्हिडिओ थांबूया. धन्यवाद.